नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झालंय. या वातावरणाचा परिणाम विविध पिकांवर होतोय. गहू पिकावर खोडअळीचा प्रादुर्भाव वाढतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. तर गहू पिकावर खोडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय आणि याचं पीक वाळून जाण्याची भीती देखील आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शेती विमा प्रश्नी एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. वेळेत पीक विमा परतावा शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणून मनसे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे, चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवे आणि मनसैनिक जाब विचारण्यासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या अंधेरी कार्यालयात गेले होते. नाशिकच्या कळवणमध्ये कांद्याला हमीभाव मिळावा आणि कांदा निर्यात बंदी उठवावी, वंचित लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय. या वातावरणाचा परिणाम विविध पिकांवर जाणवतोय. गहू पिकावर खोडअळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट होतीये. हिंगोली जिल्ह्यात मागच्या 15 दिवसांपासून सतत वातावरणात बदल होतोय आणि त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होतोय. हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं हरभरा गहू पिवळे पडतात. वातावरणातील बदलामुळे शेतकरी मोठ्या आणि महागड्या औषधांच्या फवारण्या करून देखील कोणताही परिणाम होत नसल्यानं शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात केळीच्या बागांची पाहणी केली. जळगाव जिल्ह्याप्रमाणेच हिंगोली जिल्हा देखील दर्जेदार केळीचं उत्पन्न घेण्यासाठी केळीच्या बागांची पाहणी करून स्थानिक केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केळीच्या लागवडाची योग्य नियोजनाची माहिती घेतली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर मत्स्य बीज केंद्राला घरघर लागली आहे. केंद्रात कर्मचारी नसल्यानं अनेक केंद्राच्या इमारतीला तडे गेल्यानं संपूर्ण इमारत धूळ खात पडू नये आणि त्यामुळे तलाव आणि इमारत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सिंदखेडा शहर आणि तालुक्यात गेल्या 2 वर्षांपासून भागीदारी तत्वावर शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचा ओघ वाढलाय. यात प्रामुख्यानं कापूस प्रक्रिया उद्योगाचा समावेश झालाय. तालुका आता कापूस प्रक्रिया उद्योगाचा नवीन हब म्हणून समोर येत आहे आणि या ठिकाणच्या कापूस निर्यातीतून जवळपास 550 कोटी रुपयांची उलाढाल होते. 1000 पेक्षा अधिक बेरोजगार हातांना रोजगार देखील उपलब्ध झालाय. वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरातील घसरणीमुळे बाजार समित्यांमध्ये आवक घटलेली, मात्र दरात पुन्हा वाढ होऊ लागल्यानं आवक काही प्रमाणात वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये काल 3000 क्विंटल तुरीची आवक झाल्याचं लिलावाच्या आकडेवारीतून दिसून आलं. आणि आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्तारानं. नाशिकच्या कळवणमध्ये शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून प्रशासकीय इमारतीसमोर DYFI संघटनेच्या नेतृत्वाखाली आदिवासींचं आंदोलन सुरू आहे. कांद्याला हमीभाव मिळावा, कांदा निर्यात बंदी उठवावी, वंचित लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केलं आणि प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. 3 तासांपेक्षा अधिक काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्यानं दुतर्फा वाहनांच्या रांगा देखील लागलेल्या. आम्ही घरकुलसाठी येल आहोत. आम्ही नाशिकला पण गेलो होतो, मुंबईला पण गेलो. आम्ही मोर्चा काढला. ह्या मोर्चावर आम्ही खूप केलं. आमचा आंदोलन पण झाला. आम्ही खूप मोठे गाय साहेब बरोबर फिरून राहिले तरी आम्हाला हे लोक काही नाही समजून राहून राहिले आहे. म्हणून हे कारवाई हे पंचायत कार्यालयाला यांनी उभे राहून आमची सगळी मागणी पूर्ण करावा अशी आमची इच्छा आहे. हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात केळीच्या बागांची पाहणी केली. जळगाव जिल्ह्याप्रमाणेच हिंगोली जिल्हा देखील दर्जेदार केळीचं उत्पन्न घेण्यासाठी केळीच्या बागांची पाहणी करण्यात आली आणि यावेळी स्थानिक केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केळीच्या लागवडीची योग्य माहिती देखील घेतली.
केळी लागवड दरम्यान होणाऱ्या चुका टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्याप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यात देखील केळीच्या लागवडीचं क्षेत्र वाढवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं हे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल असा विश्वास यावेळी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला। आमच्या इकडे कापूस असते, केळी असते, ऊस असते, पण एवढी विशेष नसते, म्हणून आम्ही विशेष करून इथं हे पाहण्यासाठी आलो आहे आणि याच्यातून निश्चितच आमच्या शेतकऱ्याचा व आमच्या परिसराचा आम्ही विकास साधूता। गेल्या काही काळात केंद्र आणि राज्य सरकारनं मत्स्य उत्पादन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारलंय। हिंगोली जिल्ह्यात शेतीला जोड व्यवसाय मत्स्यबीज उत्पादन शेतकरी घेत आहेत। मात्र आता मराठवाड्यात मत्स्यबीज उत्पादनात अग्रेसर असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर मत्स्यबीज केंद्राला घर लागली आहे। केंद्रात कर्मचारी नसल्यानं आणि केंद्राच्या इमारतीला तडे गेल्यानं संपूर्ण इमारत धुळकात पडू नये, तलाव देखील आणि इमारत देखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या बाजूला मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे। मात्र या संपूर्ण केंद्राला आता घर लागल्याचं पाहायला मिळते। याच मत्स्यबीज उत्पादन केंद्रासमोर मी आहे, बघू शकता की हीच मत्स्यबीज उत्पादन केंद्राची इमारत आहे आणि या इमारतीमध्ये हे संपूर्ण मत्स्यबीज उत्पादन केंद्राचं काम चालतंय। मात्र संपूर्ण या इमारती आता दुरावा झाल्याचं पाहायला मिळते। मागील 8 वर्षभरापासून या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते रिक्त पदे आहेत। या ठिकाणी शासनाने एकूण 8 पदे आहेत आणि या त्यापैकी 4 जे आहे ते रिक्त पद आहेत आणि 4 जे पदे जे ते सरकारने खाली केले आहेत। त्यामुळे संपूर्ण जे आहे ते मत्स्यबीज उत्पादन केंद्राचा कारभार आता एकाच अधिकाऱ्यावरती आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातील हे सर्वात महत्त्वाचं जे आहे ते मत्स्यबीज उत्पादन केंद्र आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी जे आहे ते मत्स्यबीज उत्पादन केंद्रासाठी या ठिकाणी येत असतात, बीज उत्पादन घेत असतात। मात्र या संपूर्ण जे आहे त्या मत्स्यबीज उत्पादन केंद्रात आता घर लागल्याच्या पाल्यामध्ये तर या बाजूला या ठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे संपूर्ण इमारतीला तडे गेलेले आहेत। संपूर्ण इमारतीच्या खिडक्या जे या ठिकाणी काचा तुटून पडल्या आहेत आणि संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते गवत या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते आणि या इमारतीचं जे आहे ते तात्काळ काम करावं आणि यामुळे संपूर्ण मत्स्यबीज उत्पादन व्यवसायाला जे चालना मिळेल अशी मागणी आता हिंगोलीकरांकडून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। सिंदखेडा शहर आणि तालुक्यात गेल्या 2 वर्षांपासून भागीदारी तत्वावर शेतीपूरक व्यवसाय हा सुरू करण्याचा ओघ वाढलाय आणि यात प्रामुख्याने कापूस प्रक्रिया उद्योगाचा समावेश झालाय। तालुका आता कापूस प्रक्रिया उद्योगाचा नवीन हब म्हणून समोर येतोय आणि या ठिकाणच्या कापूस निर्यातीतून जवळपास 550 कोटी रुपयांची उलाढाल होतीये। 1000 पेक्षा अधिक बेरोजगार हातांना रोजगार देखील मिळालाय आणि हे देखील आकडेवारीतून समोर येतंय। तर सिंदखेडातील वर्धमान कॉटेक्सचे मालक गिरीश टाटिया यांनी आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांच्यासोबत संवाद साधलाय। आणि संकटामुळे शेतीत पिकलं जरी कमी असलं, शिंदखेडा तालुका हा दुष्काळी जरी असला तरी कॉटनच्या बाबतीमध्ये शिंदखेडा तालुक्यातल्या जिनिंग अग्रेसर आहेत। आपण आलो आहोत वर्धमान कॉटेक्समध्ये, आपण त्यांच्याकडनं जाणणार आहोत या ठिकाणी ज्या काही गठाण तयार होतात यांची थेट मागणी परदेशात आहे। या गठाणीचे, या कॉटेक्सचे इथले मालक आपल्यासोबत आहे। सर, लोकशाही मराठीत आपलं स्वागत आहे। काय सांगणार की इथं काय किती पद्धतीने किती गठाण तयार होतात? जवळजवळ रोज 400 गठांचं प्रोडक्शन आहे आमचं। पूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचा माल घेतो आपण। मालची क्वालिटी वगैरे सगळं पॅरामीटर चांगले असल्यामुळे डोमेस्टिक मिल्स आणि परदेशातही मागणी चांगली याची। साधारण कुठल्या ठिकाणी आपला हा या गठाण जाता कापूस? जवळजवळ जशी एक्सपोर्टची मागणी निघते त्याच्यात चीन आहे, व्हिएतनाम आहे, बांगलादेश आहे, या ठिकाणी मागणी आहे। साधारण दर कसे ठरतात? दर मार्केटवर डिपेंड आहेत। जसं मार्केट वायद्यांवरती जसं मायनस प्लस असतं, जशी मागणी आहे स्वतःला मागणी अनुसार मार्केट ठरतं ते। आपल्या जिनीमध्ये रोज किती गठाण तयार होतात? 400 गाठी। 400 गाठी। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कपाशीचा आजचा भाव काय? आजचा जवळजवळ 7000 रुपयापर्यंत भाव आहे। निश्चितपणे शेतकऱ्यांना 7000 भाव हा मिळत आहे व्यापाऱ्यांकडनं आणि गठाणींचं देखील चांगल्या प्रतीचे कापूस असला तर गठाणी तयार होऊन हा परदेशात माल जातो आणि या शिंदखेडा तालुक्यामध्ये काही ज्या जिनिंग्स आहे या जिनिंगच्या माध्यमातून व्हिएतनाम असेल, चीन असेल, बांगलादेश असेल या ठिकाणी या गठाणी जात असतात। कॅमेरा पर्सन गणेश पाटीलसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। ब्लॅक गोल्ड सिटी ही खरं तर चंद्रपूरची खरी ओळख। इथं बऱ्यापैकी पांढरं सोनं फुलतंय आणि या सोन्यानं म्हणजेच कापसानं इथल्या शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी आर्थिक स्तर उंचावलाय। आता याच चंद्रपुरात कलरफुल कापसाचा प्रयोग केला जातोय।
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथं अंतर्गत येणाऱ्या वरोरा तालुक्यातील एकारजुना इथल्या कृषी संशोधन केंद्रात पहिल्यांदाच रंगीत कापसाची लागवड करण्यात आली आहे. हा रंगीत कापूस चांगलाच बहरलाय आणि शिवाय मशागतीचा खर्च देखील कमी आहे आणि त्यामुळेच एकारजुना कृषी संशोधन केंद्रात 23 वाण कपाशीची लागवड करण्यात आली आहे. प्रकल्पांतर्गत आम्ही लागवड केली आहे प्रात्यक्षिकासाठी. त्यामध्ये 3 हे रंगीत कापसाचे वाण आम्ही या ठिकाणी लागवड केली आहे. त्यामध्ये वैदेही नावाचे एक वाण आहे. त्यानंतर CNH 17552 हे BT एक वाण लागवड केलेली आहे. आणि नंतर आता मार्केटिंगचं तंत्र जर आपण आत्मसात केलं तर कदाचित आपल्याला पुढच्या काळामध्ये याला हा सुद्धा जास्त उत्पादन म्हणजे आर्थिक फायदा मिळवून देऊ शकतो. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी जरा यांची साखळी जर मजबूत असेल तर आपण अशा प्रकारचे वाण करून आपण त्याची धागा निर्माण करू शकतो. आपण त्याच्यापासून कापड निर्माण करू शकतो. आपण निर्यातसुद्धा करू शकतो. फक्त ती एक साखळी तयार करावी लागणार आहे. आणि ती साखळी तयार करण्यासाठी शासनानं जर मदत केली किंवा बचत गटाच्या माध्यमातून यांनी जर असं काही प्रयत्न केले तर नक्कीच हे पुढ्या काळासाठी गेम चेंजरसुद्धा ठरू शकणार असा मला विश्वास आहे. अवकाळी पावसानं कोकणात हजेरी लावल्यानं इथल्या आंबा बागायतदार वर्गाची चिंता वाढली आहे. सिंधुदुर्गात काल रात्री आणि आज पहाटे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालाय. आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि त्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. एकंदरीत आता आंबा पीक कमी होण्याची देखील शक्यता आहे आणि तसंच आंबा फळ सुद्धा बाजारात एप्रिल किंवा मे महिन्यात दाखल होऊ शकतं आणि याबाबत राज्य सरकारनं इथल्या आंबा बागायतदार वर्गासाठी पूर्ण कर्जमाफी द्यावी अशी देखील मागणी होतीये. यंदा हापूसचा हंगाम 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे आणि जो शेवटचा टप्पा असेल तो मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. आता आपण जे आहोत ते एका आंबा काजू जी बाग आहे त्या भागात आहोत आणि देवगड हापूस आंब्याचा नियमित हंगाम मार्चमध्ये सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. यावर्षी जे 3 टप्पे आहेत त्यामध्ये मार्च, नोव्हेंबर ते डिसेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि जानेवारीचा हा जो टप्पा सुरू झालेला त्यामध्ये आहे. आणि सप्टेंबर महिन्यातील आंबा परिपक्व होण्यासाठी जवळपास 110 ते 115 दिवस लागतात. तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात आलेला आंबा परिपक्व होण्यासाठी 105 ते 110 दिवस लागतात. तर जानेवारी म्हणजे आत्ताच्या महिन्यापासून जो आंबा परिपक्व होतो तो 95 ते 98 दिवसांचा कालावधी लागतो. एकंदरीत हा जो उशिराने आंबा तयार होण्याची जो हे आहे त्यामध्ये प्रामुख्याने अवकाळी पाऊस असेल, धुकं असेल किंवा ढगाळ वातावरण ही 3 कारणांमुळे हा आंब्याचा जो हंगाम आहे तो मार्चमध्ये होणार आहे. त्यामुळे एकंदरीत जे पर्यटक येणार आहेत सिंधुदुर्गात असतील किंवा जे चाकरमानी वगैरे येणार आहेत त्यांच्यासाठी आंबा हा चाखायला मिळणार तो मार्च महिन्यानंतरच. कॅमेरा पर्सन सुरेशचा रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. पर्यावरण रक्षणासाठी जंगल वाचवणं गरजेचं असताना शहरातील कॉन्क्रीटच्या जंगलात झाडांचं जंगल निर्माण करण्यासाठी अकिरा मियावाकी या जपानी संकल्पनेतून घनवन बनवण्यात येत आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथल्या हिंदू स्मशानभूमीत 11,000 चौरस फूट क्षेत्रफळात सुपारी, अशोका, कामिनी, पेरू, जास्वंद, कणेर, सोनचाफा, बेल, बहावा, कवट, पारिजात या विविध 56 प्रजातींची 3,500 झाडं या ठिकाणी लावण्यात आली आहेत आणि त्याचं संगोपन पुढच्या 2 वर्ष पालिका उद्यान विभागाकडून केले जाणार आहे आणि त्यानंतर इथं घनदाट असं जंगल बनवलं जाईल. केंद्र सरकारनं 8 डिसेंबर 2023ला कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे कांद्याचे दर निम्म्यावर आल्यानं शेतकऱ्यांचं देखील अतोनात नुकसान होत आहे. पाहुयात हा खास रिपोर्ट. केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023ला कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे कांद्याचे दर निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतंय. आता आवक सुरळीत होऊनही निर्यात बंदीचा निर्णय कायम ठेवल्याने कांदा दरवाढीला ब्रेक लागलाय. त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा राज्याला 1200 ते 1500 कोटींचा फटका बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत. त्यांचा शगुन म्हणून कांदा निर्यात बंदी उठवावी, अन्यथा ज्यांनी केली शेतमालाची निर्यात बंदी आता त्यांनाच मतदान बंदी असं म्हणत प्रहार संघटनेने गावोगावी उपक्रम देखील सुरू केलाय.
केंद्र सरकारनं जर ही तातडीनं ही निर्यात बंदी उठवली नाही तर शेतकऱ्याला मरणासन्न अवस्थेत दोर घेऊन गळफास करण्यासाठीची ही प्रोव्हिजन आहे असंच म्हणावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्याला जिवंत ठेवायचं, एवढी मदत तर तुम्ही करू शकत नाही ना, तर किमान त्याची अडवणूक तरी करू नका. ही निर्यात बंदी मोदीजी आता 12 तारखेला नाशकात येत आहे, किमान त्यांच्या येण्यानं तरी शगुन म्हणून तरी पावलापुरती तरी निर्यात बंदी उठवली पाहिजे असं आमचं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून स्पष्ट म्हणणं आहे. अन्यथा ज्यांनी केली निर्यात बंदी त्यांना मतदान बंदी हे सूर प्रत्येक गावागावात उमटत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर भाव क्विंटल मागे 2000 रुपयांनी कमी झाले. कांद्याचा भाव आणखी घसरून 500 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यामुळे कांद्याऐवजी गांजाची शेती करण्याची परवानगी मिळावी अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. कांद्याला 30 रुपये खर्च असताना कांदे 8 ते 12 रुपये विकत आहे. त्यामुळे तमाम जनता शेतकरी सरकारवर खूप खूप नाराज आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर एक्सपोर्ट बंदी हटवावी अशी आमची व्यापारी बांधवांच्या वतीने आणि उमराना असोसिएशनच्या वतीने आणि शेतकरी बांधवांच्या वतीने कळकळीची विनंती आहे की सरकारने त्वरित बंदी उठवावी. कांद्याला 32 ते 33 रुपयेपर्यंत एक क्विंटलला खर्च येतो आणि आज डेटमध्ये कांदा 800 850 रुपये भावाने गेला. बघून घ्या कांदा आणि पावती आहे. तरी केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्यात चालू करावी, त्यातच शेतकऱ्यांचा फायदा होईल. नाही तरी शेतकरी आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय नाही. शासनाने त्वरित निर्यात खुली करावा, नाहीतर कांदा लावण्याची नाहीतर गांजा लावण्याची परवानगी द्यावा. निर्यात बंदीनंतर बाजार समित्यांमध्ये आणि थेट व्यापाऱ्यांना कांदा विकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास 1200 कोटींचा फटका बसला. त्यामुळे सरकारने कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता होत आहे. विशाल मोरेसह ब्युरो रिपोर्ट, मालेगाव. अकोल्यात स्त्री मुक्ती दिनानिमित्त नवतेजस्विनी विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला आणि बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं. आणि या प्रदर्शनात बचत गटांच्या विविध उत्पादनांचा 50 दालनांचा समावेश करण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांकडून बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाची उत्पादनं ही सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्याला योग्य भाव मिळण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. नमस्कार.